नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पार्शियल फ्रॅक्शनची व्हिडिओ लेक्चर सिरीज चालू आहे आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे. रिझॉल्व इनटू पार्शियल फ्रॅक्शन्स. आणि प्रॉब्लेम असा आहे x डिवायडेड बाय x³ - 1 असं फ्रॅक्शन, कॉम्प्लेक्स फ्रॅक्शन आपल्याला दिलंय. आपल्याला त्याचं सिंपल पार्शियल फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. तर त्यासाठी पहिल्यांदा डिनॉमिनेटर ऑब्झर्व करा. डिनॉमिनेटरला तुम्हाला दिसतंय x³ - 1 म्हणजे हा क्यूबचा फॅक्टर आहे, क्यूबिक इक्वेशन आहे. आता ते पहिल्यांदा आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागेल. मग या क्यूबिक इक्वेशनचे काही फॅक्टर्स पडतायत का बघूया. इक्वेशन असं आहे x³ - 1. 1 म्हणजे 1चा क्यूब पण आपण लिहू शकतो. 1चा क्यूब 1च असतोय म्हणजे x³ - 1³. मग आता फॉर्म्युला असा आहे a³ - b³ असा एक फॉर्म्युला आहे. तर a³ - b³ काय असतंय, a मायनस बी असं लिहू शकतो आपण, a मायनस बी. आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये परत a² प्लस ab प्लस b². असं दोन फॅक्टर्स पडतात या टाईपच्या क्यूबिक इक्वेशनचे. a³ - b³ इज इक्वल टू a मायनस बी हे आहे असं, आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a² प्लस ab प्लस b². आता हेच इथं वापरूया आपण. a च्या जागेवर आहे x आणि b च्या जागेवर आहे 1. a मायनस बी म्हणजे x मायनस 1. x मायनस 1 हा एक फॅक्टर झाला. आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a² म्हणजे xचा स्क्वेअर प्लस a इंटू बी म्हणजे x इंटू 1. x इंटू 1 किती येणार x प्लस b² म्हणजे 1चा स्क्वेअर 1च. म्हणजे या क्यूबिक इक्वेशनचे हे दोन फॅक्टर पडले, ते आता इथं टाकूया. म्हणजे इक्वेशन असं येईल x डिवायडेड बाय x³ - 1 म्हणजेच x - 1 इंटू दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये क्वाड्रेटिक इक्वेशन आहे x² प्लस x प्लस 1. आता कोणत्या टाईपचे फॅक्टर्स आहेत, हा लिनियर फॅक्टर आहे आणि हा क्वाड्रेटिक फॅक्टर. याचे परत फॅक्टर्स पडत नाहीत. म्हणजे हा क्वाड्रेटिक फॅक्टर शिल्लक राहिला आणि हा एक लिनियर फॅक्टर शिल्लक राहिला. म्हणजे हे कोणत्या टाईपचा प्रॉब्लेम आहे, हा लिनियर अँड क्वाड्रेटिक टाईपचे फॅक्टर्स आहेत त्या टाईपचा प्रॉब्लेम आहे. मग त्याचं पार्शियल फ्रॅक्शनमध्ये कसं कन्व्हर्जन करायचं, तर एक कॉन्स्टंट घ्यायचा या लिनियर फॅक्टरसाठी, एक कॉन्स्टंट डिवायडेड बाय तो पहिला फॅक्टर प्लस. आता क्वाड्रेटिक इक्वेशनसाठी कॉन्स्टंट कसे घ्यायचे, bx प्लस c डिवायडेड बाय त्याच्या खाली क्वाड्रेटिक इक्वेशन x² प्लस x प्लस 1. सो या मेथडनं आपल्याला सॉल्व करायचे. आता आपल्याला a, b आणि c च्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत. त्यासाठी काय करूया, LCM घेऊया पहिल्यांदा. इकडची बाजू आहे तशीच x डिवायडेड बाय x मायनस 1 इंटू x² प्लस x प्लस 1 इज इक्वल टू a इंटू हे क्वाड्रेटिक इक्वेशन x² प्लस x प्लस 1 आणि प्लस ब्रॅकेटमध्ये bx प्लस c इंटू हे x मायनस 1 त्याला सगळ्याला मल्टिप्लाय x मायनस 1 आणि डिवायडेड बाय खाली दोन्हीचं मल्टिप्लिकेशन म्हणजे x मायनस 1 इंटू x² प्लस x प्लस 1. आता डिनॉमिनेटर दोन्हीकडे सेम आहे, कॅन्सल होईल. राहिलं का इकडं x, इकडं इज इक्वल टू a इंटू x² प्लस x प्लस 1 प्लस bx प्लस c इंटू x मायनस 1. आता हे इक्वेशन आपल्याला मिळाले. या इक्वेशनमध्ये आपण पुट करूया. a, b, c चे व्हॅल्यू फाइंड करायचे आहेत. पहिल्यांदा a ची व्हॅल्यू काढूया, त्यासाठी हे 0 करूया. हे 0 कधी होईल, हा ब्रॅकेट 0 पुट केला तर, म्हणजे x मायनस 1 0 पुट करू. पुट x मायनस 1 इज इक्वल टू 0. सो x इज इक्वल टू किती येणार यातून, x इज इक्वल टू मायनस 1 आहे, इकडे गेलं की प्लस 1 होईल. x इज इक्वल टू 1. हे दोन्ही इथं पुट करू. x च्या जागेवर 1. 1 इज इक्वल टू a इंटू 1चा स्क्वेअर 1 प्लस 1 प्लस हे 1 आणि x मायनस 1 0 पुट केलं की इथं 0 होईल. 0 इंटू हा ब्रॅकेट हे पूर्ण 0 होईल, त्यामुळे पुढचं लिहित नाही मी. 1 इज इक्वल टू काय येईल, a इंटू हे 1 प्लस 1 प्लस 1 3 होईल. हे 3 इकडे डिवाइड होईल म्हणजे a इज इक्वल टू आलं 1/3. हा आला पहिला कॉन्स्टंट. आता या टाईपच्या प्रॉब्लेममध्ये क्वाड्रेटिक इक्वेशन असेल, bx प्लस c असेल तर त्या टाईपच्या प्रॉब्लेममध्ये दुसऱ्या वेळेस b व्हॅल्यू निघत नाही. मग c काढायची. c कधी निघेल, b 0 करायला लागेल त्यासाठी, आणि a च्या जागेवर a ची व्हॅल्यू सरळ पुट करून टाकायची. मग c कधी 0, b कधी 0 होईल, x 0 पुट केलं तर. मग सरळ पुट x इज इक्वल टू 0 पुट करू आपण.
एक्स इज इक्वल टू 0 आणि एची व्हॅल्यू आलेली पुट करायची. ए इज इक्वल टू 1/3 आहे, हे आहे असं पुट करू. आता या दोन व्हॅल्यू इथं पुट करूया इक्वेशनमध्ये. एक्सच्या जागेवर 0 इज इक्वल टू एची व्हॅल्यू आहे 1/3 इंटू ब्रॅकेटमध्ये एक्सच्या जागेवर 0चा स्क्वेअर 0 प्लस 1 म्हणजे फक्त 1 राहिलं, प्लस बी इंटू 0 होणार, प्लस सी फक्त राहिलं, इंटू 0 - 1 -1. सिम्पल आहे. 0 इज इक्वल टू हे 1/3 इंटू 1/3 राहणार आणि प्लस सी इंटू -1 म्हणजे मायनस सी होणार. सी इंटू -1 -c. आता हे मायनस सी इकडे घेतो, प्लस सी होईल म्हणजे सी इज इक्वल टू परत काय आलं 1/3. मायनस सी फक्त इकडे घेतलं, प्लस सी झालं, सी इज इक्वल टू 1/3. आता राहिलं फक्त बी. त्यासाठी सरळ कुठली 1 व्हॅल्यू पुट करून टाका. पुट एक्स इज इक्वल टू 1 आणि एची व्हॅल्यू आलेली 1/3 आणि सीची व्हॅल्यू आली 1/3. या 3 व्हॅल्यू आता इक्वेशन 1 मध्ये पुट करायच्या. सो एक्सच्या जागेवर 1 इज इक्वल टू एच्या जागेवर 1/3 इंटू एक्स स्क्वेअर. एक्स किती आहे 1चा स्क्वेअर 1 प्लस प्रॉब्लेम असा होणार आहे एक्सच्या जागेवर आपण आता बघा हा प्रॉब्लेम याचा एक्सपिरियन्स आला की मग ते लक्षात राहणार. आता एक्सच्या जागेवर जर 1 टाकला आपण, हे आधीच पुट केलं आपण, एक्सच्या जागेवर 1 टाकलं तर हे 0 होईल, त्यामुळे हा ब्रॅकेट पूर्ण 0 होईल आणि बीची व्हॅल्यू आपण काढू शकत नाही. मग एक्सच्या जागेवर त्याच्या पुढची व्हॅल्यू टाकायची, 2 टाकतो मी 2. मग एक्सच्या जागेवर 2 लिहूया. एक्स आहे 2, एची व्हॅल्यू आहे 1/3 ब्रॅकेटमध्ये एक्सचा स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर 4 प्लस आहे एक्स म्हणजे 2 प्लस आहे 1 आणि प्लस परत ब्रॅकेटमध्ये बी आपल्याला फाइंड करायचं आहे इंटू एक्स आहे 2 प्लस सी आहे 1/3 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्स -1 म्हणजे 2 - 1. एक्स आहे 2 - 1. आता हे सॉल्व करू. 2 इज इक्वल टू 1/3 इंटू 4 + 2 6 + 1 7 प्लस बी इंटू 2 2b प्लस 1/3 इंटू 2 - 1 राईट. या पूर्ण ब्रॅकेटला 1 मल्टिप्लाय. आता हे 2 इज इक्वल टू काय येईल, हे 7 इंटू 1 7/3 प्लस 2b आणि प्लस हे 1/3. या ब्रॅकेटला 1 न मल्टिप्लाय केलं तरी तोच ब्रॅकेट येणार, त्यामुळं हा असा ब्रॅकेट मी बाहेर काढून लिहिलं. आता हे दोन्ही प्लस करूया. 3 डिनॉमिनेटर आहे त्यामुळे वरच्यांची ॲडिशन होईल. 7 + 1 8 डिवायडेड बाय दोन्हीला खाली 3 प्लस 2b. आता 8/3 इकडं मायनस करूया म्हणजे 2b इज इक्वल टू काय येईल, हे 2 - 8/3 म्हणजे 2b इज इक्वल टू येणार. आता एलसीएम काढूया. 3 इंटू 2 6 6 - 8 -2 6 - 8 -2 डिवायडेड बाय खाली 3 -2/3. आता हे 2 इकडे डिवाइड होईल म्हणजे b इज इक्वल टू येईल -2/3 इंटू 1 हे 2 इकडे आलेलं, 2 ला 2 जाईल, राहिलं काय b इज इक्वल टू हे -1 आणि डिवायडेड बाय हे 3 -1/3. असे 3 कॉन्स्टंट आपण फाइंड केले. ए ची व्हॅल्यू आहे 1/3, बी ची व्हॅल्यू आहे -1/3 आणि सी ची व्हॅल्यू आहे 1/3. बरोबर, ह्या व्हॅल्यू आल्यात. आता या 3 व्हॅल्यू इथं टाकूया म्हणजे फायनल आन्सर होईल एक्स डिवायडेड बाय हे डायरेक्ट लिहितो x³ - 1 इज इक्वल टू ए डिवायडेड बाय ए किती आहे 1/3 डिवायडेड बाय x - 1 आणि प्लस बी ची व्हॅल्यू आहे -1/3 x प्लस सी ची व्हॅल्यू आहे 1/3 डिवायडेड बाय x² प्लस x प्लस 1. अशा पद्धतीनं आन्सर आलं. सो आपल्याला एक कॉम्प्लेक्स फ्रॅक्शन दिलं होतं, त्याच्यावर कोणती इंटिग्रेशनची वगैरे ऑपरेशन्स करणं अवघड असते, म्हणून त्यासाठी आपण सिम्पल फ्रॅक्शनमध्ये त्याचं कन्व्हर्जन केलं, पार्शियल फ्रॅक्शनमध्ये. थँक्यू.